लय माजली होतो. मारा मारा काकू, मला जीव घेऊन टाका. नाही तरी माझा जीव शिल्लकचाच आहे. सविता, काय झालं सविता तुले? कोण तू अशी करून राहिली? त्या सासूला बी सांगितलं मला, तू नोटीस पाठवली म्हणे घटस्फोट पाहिजे म्हणून. सविता, एवढी समजदार पोरगी कोण अशी करून राहिली तू? बोलणं लय सोपी आहे सविता, पण करणं लय कठीण आहे बरं. तिने फक्त आता काही करू दे, अजून एक राखून देतो. मारा काकू मारा, मला तुमचा अधिकार आहे काकू मारायचा, मारा. पण सविता, कोण अशी कामं करून राहिली तू? सांग मला पहिले. जेवढी समजदार सासू, 2-2 लेकरं चुलीत घालत्या नवऱ्याले. काय करतो नवऱ्याचं तर? काकू, नवरा चांगला नसला कोणाच्या माता जगू मी? जवळपास मला महिना होऊन राहिला माझ्या आईच्या घरी आले. नवऱ्याचा मला एक फोन नाही आला, मेली की जिवंत असतं. त्याच्यासाठी काय तू जीव देऊन देता काय? मग ते अजून काय शिल्लकचं आहे काय? हा, तो आयुष्य आरामानं जगून राहिला आणि तू जीव द्यायला निघाली. वा 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 वा, लय चांगले कामात सविता तुझे, लय चांगले. हिंमत न जग त्याच्या जिद्दीवर. आणि कालीवाले घटस्फोट देता? अजिबात देत नाही म्हणा मी. कमाल त्या पुष्पाची, अशा दारकुट्याच्या हाती राहून राहिली. सविता, तुला तर सासूचा सहारा आहे, तिला तर कोणाचा सहारा नाही. तशीच राहायच्या घरी, काही त्याला घटस्फोट द्यायची गरज नाही. जिद्दीनं म्हण, तू काय करतो तर पळून घेतो म्हणा मी. अजिबात घटस्फोट देत नाही म्हणून. काय रिकामे कामं करू राहिली, त्याला तू आसन करून राहिली दुसरं लग्न करायसाठी. अरे त्याला झटके पाहू दे ना सविता चांगली. तू तर त्याचा रस्ता मोकळा करून टाकू राहिली सविता. तू कोण निघून करून टाकू राहिली त्याला. अरे त्यानं तुला त्रास दिला, त्याचा बदला घेतो. हा सविता, संगीता बरोबर बोलून राहिली. खबरदार जर आता जीव द्यायला निघाली तर सविता. हा काकू, बरोबर आहे तुमचं. माझ्या बदला आता घेणारच आहो मी घटस्फोट द्यायला नोटीस दिला, विनाकारण दिला. तसंच त्याला तळपू द्या लागत होतं. त्याला दुसरं लग्न नव्हतं करता येत, न काहीच नव्हतं करता येत. तूच तर करून राहिली सविता रिकामे कामं. विचारपूस करत नाही कोणाला, काही नाही. जे मनात आलं ते करून राहिली तू. ठीक आहे काकू, आता जसं आहे तसंच राहू देतो. चालली मी घरी. आई वाटताय तशी, कुठे गेली आणि सरळ घरी जाय आता. मी तुला पाहायला येतो घरी. घरी गेली की कुठे गेली तर? नाही काकू, आता घरीच जातो. नाही, संगीता काकून सांगितलं, बरोबर सांगितलं होतं. माझं चुकलं. संगीता, बरं केलं ते. एक दिले ठेवून तिचे डोळे तरी उघडले. एका चापटीन दे. ऐकतच नाही सुषमा. 2-2 लेकरं चालली, मला घटस्फोट पाहिजे. त्याने तर मोकळं करून टाकून राहिली हे. चल संगीता, तो घरच्याने आवाज देऊन राहिला. पण मला मावी वजाची बी लय आठवण येऊन राहिली. एक काम करू काय, जाऊ काय घरी ओही वजासला भेटायसाठी? काय म्हणतील माझे लेकरं? आईने पाणी ठेवलं वाटते. कुठे गेली आई तर? मला अंदाज आहे, मलाच पाहायला गेली अशी. आईचं म्हणणंच बरोबर होतं. आई कुठे गेली? आई मला पाहायलाच गेली माझी. चल, मीच फ्रेश होतो. घरातले स्वयंपाक पाणी कामं करून घेतो सगळे. कुठे गेली बाई माझी सविता? सगळं रस्त्यानं पाहत आली, धावत पळत दिसली नाही माझी सविता. मनीषाच्या घरी जाऊन पाहतो आता. थांबली, कमलाच्या घरी जाऊन पाहू दे. कमलाच्या घरी आहे की आता आवाजात देऊन पाहतो. कुत्रही बसलाय मोठंच्या मोठं. कमलाबाई, सविता आहे का कमलाबाई? नाही वा, कोण आहे तर? कोणीच नाही माझ्या घरी. ठीक आहे. चल बाई, कुत्रमुत्र डशीन पायाले बसा लागेल बोंबलत अजून. एक काम करतो, घरी जातो, मनीषाला फोन करतो. घरी जाणं चांगलं नाही वाटत मनीषाचे. सविता, कुठे गेलती सविता तू? किती शोधून राहिली तुला सविता मी. आई रडू नको आई. तू आई, माझे डोळे उघडले आई आता. सविता, तू खरंच घटस्फोट नाही घेत काय मग? नाही आई, तशीच आहे तुम्ही त्या घरी. घटस्फोट नाही घेत. तू म्हणत नाही असं कर म्हणून. हा सविता, असं करून तर किती दिवस राहिली सविता. काही फरक नाही पडत सविता. ठीक आहे. देवा, माझ्या पोराचे डोळे उघडले, कोण उघडले तर देव त्याचं बी चांगलं करो. बरं झालं मनीषाच्या घरी गेली नाही मी, नुसती बदनामी. सविता, कुठे चालली सविता? आई, मी येतो वकिलाची भेट घेऊन. बाबा गेले कामावर. येतो मी, सांगतो वकिलाले बरोबर. हा सविता, बरोबर सांगतो. तुले घटस्फोट नाही घ्यायचा बरं. तू इथं किती दिवस आधी चलते सविता. त्याला चांगला धडा शिकव सविता तू. त्याला वाटते ना की तू काही कामाची नाहीस, काही करत नाहीस म्हणून. तू अशी प्रगती करून दाखव सविता. ठीक आहे. जमला आता. शांताबाईला बी सांगून देईन असं आहे म्हणून. शांताबाई, तुम्ही काही काळजी करू नका. चल, शांताबाईला फोन करतो मी. बिचारीनं माझ्या पोरीची लय काळजी घेतली हो शांताबाईनं. नमस्कार बाबा, चला येतो आम्ही. नमस्कार. ठीक आहे. शिवानी, चल शिवानी. अरे दादा, जे सांगितलं ते आठवण आहे ना? हो ताई,
सर्वची आठवण आहे. काहीच कमी भेटणार नाही त्याच्यामधून. सोनं, कपडा, कोण कोण घेते, काय घेते, सगळं माझ्या लक्षात आलं. ठीक आहे मग. बापरे, जयाताई, एवढं सारं तू कबूल केलं आणि त्याने हो म्हटलं. मग गोल्या, मी पहिले सांगितलं तुले, तुम्ही कोणी मधात बोलू नका म्हणून. मी बोलते. बाबा, बरं झालं आपण जयाताईला बोलावलं. खूप चांगलं झालं. वाचला ना तुमचा खर्च सगळा. हा रे गोल्या, एकदम चांगलं झालं. चला आता लागा आपण तयारीला. गोल्या, तू एक काम कर, मला स्टेशनवर पोचून देतो. मी निघते. मला त्यांचा फोन आला होता, आज येऊन जाय म्हणून. ठीक आहे ताई, चल चल लवकर. आई, बॅग आणते माझी, येते मी. 8 दिवसानंतर आणखी येते. ठीक आहे बेटा जया, तू आली, सगळं बरोबर केलं तू. आई, ताईला स्टेशनवर येते, तिकडून मी ऑफिसला जाते. ठीक आहे गोले, जाय तू आता जाय. शेवंत मावशी विचारपूस करतो ना, काय झालं काय नाही शिवानीचं तर. सविता, तू? शेवंत मावशी आता त्या घरीच येऊन राहिली होती नानी. आपला आवाजच देऊन राहिली होती, एकदम तूच आली. 100 वर्ष आयुष्य आहे तुला शेवंत मावशी. नाही नाही, जेवढा वर्ष आयुष्य नको देऊ मला. शेवंत मावशी, माहीत झालं का मग काय झालं तर शिवानीचं? अरे, मला आताच तर फोन आलता. मी आता गंगूबाईच्याच घरी चालली. पक्क झालं म्हणते तिचं. साखरपुडाच आहे म्हणते 2-3 दिवसानं. खरंच का शेवंत मावशी? चांगलं झालं बाई, माया मागचं पाप गेलं. आणि का ती पोरगी? मै पोरगी आहे माझ्या घरी. माझ्या पोरीच्या खांद्यात चोसा चांगला पोरगा पण लग्न करून देतो माझ्या पोरीचं मी. तुला खरं सांगतो शेवंत मावशी, मला पसरच नव्हता बरं तो लंब्या केसेवाला. चल चल सविता, येतो मी. शेवंत मावशी, शांताबाईच्या घरी गेलती का मग? शांताबाईच्या सुनीचं काय झालं काय नाही तर? मला बिचार 2 दिवस घराच्या वेळ निमताच नाही आलं. मग माझ्या सुनीने बाबत एवढा धंदा लावून दिला होता की धंद्यातून मला फुरसतच नव्हती. सविता, जाऊन पाहिजे तूच. तुला चौकशा करणं बरं येते माझ्यापेक्षा. मी इकडे जातो, मला फोन आला तर. ठीक आहे, जाऊनच येतो शांताबाईच्या घरी. किती वय वय करे हो शेवंत मावशी शांताबाई. पाय आता कशी दाबून दुबून बसली, पोटाली चिमोरा देऊन. नाही तर वय 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 करे. मायात राग करे शेवंत मावशी, तुला सांगतो शांताबाई. असं बोलू नये सविता, शांती सगळं चांगलंच करते. तिनं तुझे किती वेळा चांगलं केलं, किती वेळा तुला संकटातून वाचवलं सविता. तू नाव नाही घेत. चल शेवंत मावशी, मला माहित आहे तू बी तिच्या साईड नास. माझ्याकडून कोणीच नाही, फक्त देव आहे. चलणार बेटा ओजस, चल ना, साधा टाइम झाला ना. कोणाचा फोन येऊन राहिला तर नंतर करतो मी. आता पहिले लेकरं नेऊन घालतो. ओवी, चल चल लवकर चल. पाहू दे बरं, फोनावर फोन कोणाची येऊन राहिली तर काहीतरी महत्वाचंच असेल. आण, फोन करतो पहिले. हॅलो, कोण? शांताबाई, मी सखूबाई बोलून राहिली ना. तुम्हाला गुड न्यूज सांगायची आहे ना. सखूबाई, गुड न्यूज? कोणती कोणती? लवकर 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 सांगा, लवकर सांगा. सखूबाई, सविता आता घटस्फोट नाही घेत. खरंच का सखूबाई? कोण सांगितलं? कोण सांगितलं? माई पोरगी मला माहित नाही काय? सखूबाई सखूबाई, चांगलं झालं सखूबाई. मी लेकरं शाळेत नेतो आणि येतो मी तुमच्या घरी. नाही नाही, माझ्या घरी नका येऊ. मी तुमच्या घरी येतो. घरी नाही येत, बाहेर भेटतो तुम्हाला. मी तुम्हाला फोन करून बोलावीन मी. एक काम करा, तुम्ही काय करा, कोणाच्या घरी येता सांगा मला. सविताबाईच्या घरी येता काय? नाही नाही, ते मोठी बदमाश आहे. सविता सारखी तर भानगडी बहिणी कोणती. ते कोणाचं चांगलं नाही पाहत, कोणाचं ते बुरं चित्ते. त्याच्यातल्या त्या सखूबाई मला तर लयच बुरं चित्ते ते. तुम्ही एक काम करा, पुष्पाच्या घरी या, मी तिच्या घरी येतो. ठीक आहे शांताबाई, ठेवा ठेवा. तुझी हरामखोर आहे शांताबाई. मायाबाईनं मला घराने करू राहिली कोणापाशी. अरे बापरे, तरी तर एवढं झालं शांताबाईले, तरी शांताबाईची मस्ती नाही मुरली. सून फारकती घेऊन राहिली ना, घटस्फोट. ठीक आहे ठेवा. जमलं देवा, देवानंच पाहिलं पांडुरंगा, तुझा असं बाप्पा पाठीशी. सविता, तू? शांताबाई, मला माहित नव्हतं बिचारी. मग तू घरानं करशील दुसऱ्यापाशी म्हणून. मी त्याबद्दल चांगलाच असतो शांताबाई. पाय, तू विचारपूस करायला आली. मी एक बहिणी आली, तू विचारपूस करायला शांताबाई. कशा गोष्टी करता सविता? मी काय घरानं करू राहिली? तू थोडी वास. माझ्या सुनीचं नाव आहे सविता.
तिचं घरानं सांगत जाऊ मी. शिकू नको शांताबाई तू मला माहित आहे सगळं. सविता, मला शाळेत जाणार ते लेकरं घेऊन. नंतर येशील काय? नाही तर मी त्या घरी येईन भेटायला. काय म्हणतं तू तर? काही येऊ नको शांताबाई. तुला वाटते मी कधी कधी गेली पाहिजे, कधी कधी नाही. चल ना ओवी वजास. झालीच नाही का तयारी? थांब आली मी. हिची सुनीले सोनच झाला का होती. पाय काय किती पावर आला हाताच्या आता शांताबाईले. चल काय करतो थांबून हिच्या पाशी. इज्जत नाही ठेवत मी करशी काही. वजास, आज तर मी तुला बघायली तुमच्या आईच्या भेटीला घेऊन जाणारा शाळेतून आले की. हवा आजी हवा. ओवीला राहू दे घरी आता. ओवी नाही म्हणते तर. आई आता तू थोडा दिवस त्रास घ्याय फक्त बस. मी सगळं करतो आई. तू काही टेन्शन घेऊ नको. जाय बापा तू तुझे काम कर. तुझ्यासोबत काही बोलली नाही राजा मी. तुला पटेन तसं करतो. बाबा बाबा आम्ही आईला भेटायला चाललो शाळेतून आलो की. ओजस चुप बस. चल शाळेत चल. काही रिकाम्या लोकांना सांगावे लागत कोणते कामं. त्याचं काम करू दे. काय म्हणते ओजस? भेटायला चाललो? कोण? आता काय भेटणं गोठणं राहिलं म्हणा. आई आता अजिबात सविताची भेट घेऊ नको तू. आणि अजिबात तिच्या दारात पाय टाकू नको. जाणार राजा ते काम करणं तू. त्यासोबत मी बोलली ना मी. तुला वाटेन ते करतो. अरे बापरे पाहिजे म्हणा. सविता आता तू जे काम करून राहिली ते शेवटावर न जो. मी राणीला बोलून चुकलो लग्न करायसाठी. राणीनं होकार दिला. नाही तर मी पानसट होऊन जाईन. नाही नाही सवितानं असं पाऊल कधीच नाही उचललं. आणि मला माहित आहे सविता मागं कधी हटणार नाही आता. चल राणीला फोन करून पाहतो तिच्या घरी कसं आहे काय आहे. दादा मला टेन्शन नाही राहिलं दादा. एवढं मोठं सोनं कपडा एवढं मोठं कसं करशील दादा तू. तू हा म्हणून चुकला दादा. अरे शिवानी तू काही टेन्शन घेऊ नको. मी आहो ना. आणि एक काम करतो आई बाबाले मनीषाले कोणाला सांगू नको आपण एवढं कबूल केलं म्हणून. दादा खरंच? मग आईला माहीत झालं तर आई बाबा कल्ला करतील ना? नाही कल्ला करत शिवानी. पैसे देणारा मी आहो ना. ठीक आहे दादा. दादा किती चांगला आहे दादा तो. संदीप शिवानी आले काय? आई आले. हा हा बाई आलो आलो. अरे संदीप तुम्ही दोघे खुश वाटून राहिले. काय झालं मग? पक्क झालं की काय? आई आमचे चरण काय वाटते तुले? तुमच्या चरण तर असं वाटते की तुम्ही संबंध पक्का करून आले. वहिनी बरोबर ओळखलं वहिनी तुम्ही. संबंध पक्का केला वहिनी आम्ही. संदीप सोनं कपडा हे ते कसं ठरवलं मग? आई सगळं तो करीन पोरावाला. आपल्याला काही टेन्शन नाही आई. मनीषा मी म्हणू का नाही? पाय तसंच झालं का नाही म्हणून संदीपला पाठवलं मी. चांगलं झालं आई. ठीक आहे संदीप मग आता काही नाही आई. तू ब्रह्मणापाशी जा आता साखरपुड्याची तारीख काढायसाठी. ठीक आहे संदीप. शिवानी तुझी जन्मपत्रिका दाखवतो. हा बाई गोल्याची पण आणली आहे मी कालच. काय पत्रिका घेऊन आली आता सांगून राहिली शिवानी. संदीप शिवानीचं मनातलं ओळखलं तू. एकदम ती सुखी राहीन. चांगलं केलं संदीप तू. आई माझी एकुलती एक बहिणी आहे शिवानी. तिची इच्छा पूर्ण करणं भावाचं कर्तव्य आहे. चला शिवानी येतो मी. हो दादा तुझे दादा खूप काम आहेत आता. ये दादा ये. आई संदीप दादासारखा भाऊ भेटायली आई भाग्यच पाहिजे आई. अशी सून भेटायली पण भाग्य पाहिजे. मनीषा खूप चांगले संस्कार आहेत तुझे मनीषा. मी मधात बैठली होती पण नाही पूर्ण ओळखलं मी मनीषा आता. आई आता बस चला आपल्या लवकर साखरपुड्याची तयारी करावी लागते नाही. थांबा आलीच मी. शिवानी खुश आहात बेटा आता? हा आई खूप खुश आहे मी आई. चला मंडळी माझं लग्न पक्क झालं बरं. साखरपुडा होणार आहे आता. तुम्ही पण सर्वजण या साखरपुड्याला. धूमधाम करू आपण साखरपुडा शिवानीचा. चला मंडळी भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. येताना मग? हो नक्की या.